सातबाऱ्यावरून बहिणीचे नाव कमी करण्यासाठी 5,000ची लाच घेताना तलाठी गजाआड. लाचलुचपत विभागाची कारवाई. बातमी देवळा येथून. सातबारा उतार्यावरील बहिणीचे नाव कमी करून फेरफार करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना खामखेडा तालुका देवळा येथील तलाठी पप्पू सोनकांबळे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे देवळा तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने सातबाऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. हे काम करून देण्यासाठी तलाठी पप्पू सोनकांबळे यांनी तक्रारदाराकडे 7,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी यापूर्वी 1,000 रुपये देण्यात आले होते. दरम्यान शुक्रवार दिनांक 22 मे रोजी तक्रारदाराकडून देवळा शहरातील वासगाव रस्त्यावरील रसवंती दुकानावर उर्वरित रकमेपैकी 5,000 रुपये स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी पप्पू सोनकांबळे यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सध्या संबंधित ठिकाणी पंचनामा सुरू असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करीत आहे. लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा. रवींद्र महादेशवाडे, खामखेडा. माझा गट नंबर 127 तलाठ्यासाठी बहिणींचे नाव कमी करण्यासाठी दिले होते, पण याने बहिणींचे नाव ते कमी केले. मी पहिले माझं सातबाराचं नाव कमी करून टाकलं आणि त्याच्यासाठी मी पहिले 1,000 रुपये विचार घेतला. नंतर 5,000 आज रोजी अँटी करप्शनच्या साहेबांच्या समोर दिले. 1,000 रुपये सोमवारी देतो. सोमवारी 1,000 रुपयाला बी राहत नव्हता. तर इतका म्हणजे मला जो त्रास दिला यांनी भरमसाठ त्रास दिला. तरी याच्यावर आता CBIच्या साईडचे लोक कारवाई करतील त्यांच्यावर.